तुम्हाला आतापर्यंत कुणालाही न मिळालेलं यश जर मिळवायचं असेल तर आतापर्यंत या जगात कुणीही केलं नाही असं काहीतरी तुम्हाला करावंच लागेल, तेव्हा कुणाला मिळालं नाही असं यश मिळेल. नाही, ही सगळी चित्र बघून त्या वाघावर काही परिणामच नव्हता याचा अर्थ प्रत्यक्ष हुबेहूब वाटावं अशा योग्यतेचं एकही चित्र नाही. वाघाचं चित्र काढायचं असेल ना तर पहिल्यांदा वाघ व्हावला. सगळ्यात गरजेची गोष्ट आहे, इतर जे काही देतात त्याच्यापेक्षा थोडं अधिक द्यायला शिका. इतर जे काही करतात त्याच्यापेक्षा काही अधिक करायला शिका. इतर जण जेवढा अभ्यास करतात त्याच्यापेक्षा थोडा अधिक करायला शिका. इतरांचा व्यासंग जेवढा असतो त्याच्या कैक पटणं थोडा अधिक करायला शिका. इतरांना जे यश मिळालं नाही ते तुम्हाला थोडं अधिक मिळेल, कारण तुम्ही त्यांच्यापेक्षा काही अधिक केलं आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला आत्तापर्यंत कुणालाही न मिळालेलं यश जर मिळवायचं असेल तर आत्तापर्यंत या जगात कुणीही केलं नाही असं काहीतरी तुम्हाला करावंच लागेल, तेव्हा कुणाला मिळालं नाही असं यश मिळेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती. सगळ्यात झोकून देणं काम करणं, पूर्ण डिहोट होऊन काम करणं, या सगळ्या गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या. एका राजाला स्वतःची राजमुद्रा बनवायची होती. त्यांनी आपल्या नगरातल्या सगळ्या चित्रकारांना आवाहन केलं, माझ्या देशाची राजमुद्रा बनवायचंय, वाघाचं चित्र हवंय, जिवंत हुबेहूब वाटणारा वाघ जो मला चितारून देईल त्याला मी बक्षीस तर देईनच, पण या राज्याचा कला गुरु म्हणून त्याची नियुक्ती करीन. आणि त्याच्या नगरातनं हजारो चित्रकारांनी वाघाचं चित्र काढून पाठवलं. आता याची तपासणी कोणी करायची? एक वृद्ध कलागुरू होता, त्याला सांगितलं की यातला चांगलं चित्र शोधा जे राजमुद्रेसाठी आम्हाला घेता येईल. आणि मग या कलागुरूने एका प्रचंड मोठ्या दालनात आलेली ती सगळी वाघाची चित्र ठेवली आणि त्या कला दालनात स्वतःलाही 3 दिवस कोंडून घेतलं. 3 दिवसानंतर कलागुरू ज्यावेळी बाहेर आला, राजाने विचारलं, यातलं कुठलं चित्र निवडलं कलागुरू? आणि कलागुरू शांतपणे म्हणाले, यातलं कुठलंही चित्र योग्यतेचं नाही. अहो, उत्तम उत्तम चित्र आहेत, सर्वोत्तम चित्र आहेत, नजरला तर ते लगेच जाणवतात. आणि कलागुरू तुम्ही कसे म्हणता की यातलं एकही योग्यतेचं नाही? तुम्ही कशावरनं ठरवलं? त्यावेळी ते कलागुरू म्हणाले, 3 दिवस या सगळ्या चित्रांना मीही बघत राहिलो. मला सगळी चित्र उत्तम वाटली, सगळी चित्र सर्वोत्तम वाटली, पण खरंच योग्यतेचं चित्र शोधायचं म्हणून या कला दालनामध्ये मी एका जिवंत वाघालाच सोडून दिलं. आणि हा जिवंत वाघ त्या वाघाची चित्र पाहत पाहत पुढे निघाला, पण यातल्या कुठल्याच चित्राजवळ हा वाघ थबकला नाही. यातल्या कुठल्या चित्राला बघून वाघानं डरकाळी फोडली नाही. यातल्या कुठल्याच वाघाच्या चित्राला बघून हा वाघ भ्याला नाही. यातल्या कुठल्याच चित्रातल्या वाघाची दहशत घेऊन वाघ पळाला नाही. ही सगळी चित्र बघून त्या वाघावर काही परिणामच नव्हता याचा अर्थ प्रत्यक्ष हुबेहूब वाटावं अशा योग्यतेचं एकही चित्र नाही. राजा म्हटला, मग मला तर चित्र हवंय, राजमुद्रेसाठी मला गरजेचं आहे, या सगळ्यांचं योग्यतेचं नाही ना? आपण कलागुरू आहात, आपण अनुभव समृद्ध आहात, आपणच मला ते वाघाचं चित्र काढून द्या. कलागुरू म्हणले, नाही नाही ना, आता या वयात मला ते जमणार नाही. नाही, मला हवंय, मला बाकी काय कळत नाही. कलागुरू म्हटले, त्यासाठी मला 3 वर्ष जंगलात जाऊन राहावं लागेल. 3 वर्ष एक वाघाचं चित्र काढायला 3 वर्ष जंगलात जाऊन? पर्याय नाही. राजाला सर्वोत्तम चित्र हवं होतं, त्यांनी कलागुरूंची मागणी मान्य केली आणि हा कलागुरू जंगलात गेला. 6 महिन्यानंतर राजाने आपल्या सैनिकांना पाठवलं, तो कलागुरू काय करतोय ते कला कधी बघा तरी. ते सैनिक जंगलामध्ये गेले तर हा वाघाच्या सगळ्या घोळक्यात बसून वाघांचं निरीक्षण करत होता. सैनिकांनी परत म्हणले, ते बसलाय वाघात. परत 6 महिने झाले. राजा म्हणला, जाऊन या त्या कलागुरूचं चित्र झालं का नाही बघून. परत गेले तर तो वाघासारखा डरखळ्या फोडायला लागलाय. सैनिक आले, परत म्हणले, तो आता डरखळ्या फोडतोय. 2 वर्ष झाली. राजा म्हटला, आता तरी जा बघा त्यांनी ते वाघाचं चित्र पूर्ण केलंय का नाही. सैनिक गेले तर त्या कलागुरूनं त्या सैनिकांकडे असं वाघासारखं बघितलं आणि असा गुरगुरला. ते सैनिक पळतच सुटले. ते वाघच झालाय म्हणे आता. राजा म्हणला, त्यांनी 3 वर्षाची मुदत मागवली, थांबू 3 वर्ष. शेवटी 3 वर्ष पूर्ण झाली. राजाने सैनिकाला सांगितलं, आता तो जा, 3 वर्ष संपली, त्यानं चित्र केलंय का ते बघा, चित्र केलं असलं तर घेऊन या, केलं नसलं तर त्याला सुद्धा घेऊन या कसल्याही परिस्थितीत. सैनिक गेले. हा वाघासारखाच फिरत होता, सगळ्यांच्या खांद्यावर हात टाकून, डरकाळ्या फोडत गुरगुरत.
शेवटी कसं बसं त्या सैनिकांनी त्याला पकडलं, पकडून राजवाड्यात आणलं, राजापुढे उभा केलं, पूर्ण वाघासारखा. तर राजाकडे बघून सुद्धा ते गुरगुरायला लागला, फोडो का डरकाळे. राजाने त्याला सांगितलं, मला प्रत्यक्ष वाघ नको आहे, मला वाघाचं चित्र हवंय. ते झालं का? तसा तो कलागुरू म्हणला 2 मिनिटात काढून देतो. त्याला काय, लगेच साहित्य मागवलं, 2 मिनिटात त्यांनी वाघाचं चित्र काढून दिलं लगेच. राजा म्हणला याची योग्यता तपासूया, आणि मग एका जिवंत वाघाला त्याच्या चित्रापुढे आणलं गेलं. ते चित्र वाघाचं बघितलं आणि तो जिवंत वाघ प्रचंड मोठा संत आपला डरकाळी फोडली. त्यांनी परीक्षा झाली, चित्र पास झालं. पण राजाने त्याला विचारलं, 2 मिनिटाचं चित्र काढायला 3 वर्ष जंगलात कशाला गेला? त्यावेळी तो कलागुरू म्हणाला, वाघाचं चित्र काढायचं असेल ना तर पहिल्यांदा वाघ व्हावं लागतं. वाघ झाल्याशिवाय वाघ बनता येत नाही, वाघ बनल्याशिवाय वाघ दाखवता येत नाही, त्यात जिवंतपणाच उतरत नाही. त्याच्या श्वासाशी जोपर्यंत माझा ध्यास जोडला जात नाही तोपर्यंत मला वाघ चितारणं शक्य नाही. गेली 3 वर्ष मी जंगलामध्ये पूर्ण वाघ पुरता वाघ झालो, त्यावेळी 2 मिनिटात मला हा जिवंत वाघ चितारता आला. ध्येय ठरवलं ना, जंगलात जा, ते ध्येय तुम्हाला तिथं दिसेल. 3 वर्ष त्या ध्येयाच्या वाघाबरोबर राहा. अडचणी येतील, संकट येतील, कदाचित वाघ उठवेल सुद्धा, पंजा उठवेल सुद्धा, पण पूर्ण त्या वाघाबरोबर वाघ झाल्याशिवाय तुम्हाला वाघ पण येत नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. झोकून द्यावं लागतं, इथनं पूर्ण तळमळीनं कळकणं हात घुसावं लागतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ही एकरूपता ज्याला साधता आली त्याला यश मिळालं. परमेश्वर तरी कुणाला भेटला? परमेश्वराशी ज्याला एकरूपता साधता आली त्याला. आमच्या तुकोबरायांनी भक्तीचं नव्हे अभ्यासाचं फार सर्वात उत्तम उदाहरण दिलंय. की असं म्हणतात की देव पाहाया गेलो, देवची होऊन आलो. म्हणजे मी एक पुस्तक वाचतो त्यावेळी 70 वर्षाच्या वयोवृद्धानं जर ते पुस्तक लिहिलं असेल तर त्याची 70 वर्ष त्या पानावर उमटलेली असतात. ती 70 पानं मी वाचतो, याचा अर्थ मी त्याच्या 70 वर्षाच्या आयुष्याचा अनुभव घेतो. आम्हाला तो अनुभव घेता आला पाहिजे आणि त्या अनुभवातनं शिकता आलं पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हे शिकणं ज्याला जमलं त्याला यश मिळवून आलं. हा सगळ्यात मोठा भाव. आणि अलीकडच्या पालकांनी, शिक्षकांनी, म्हणजे आताच्या नव्या पिढीला हे सांगितलंच पाहिजे सातत्यानं की ज्ञान हीच शेवटी सर्वोत्तम शिदोरी आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. म्हणजे पूर्वी ज्याच्या नावावर सातबाऱ्यावर जमीन जास्त त्याला सगळ्यात जास्त श्रीमंत म्हणायचं. ज्याच्या दावणीला गुरं जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत. ज्याच्या अंगावर सोनं जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत. ज्याच्या नावावर जमीन जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत. ज्याच्या बँकेत पैसे जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत. आता या सगळ्या व्याख्या बदलल्या आणि आता ज्याच्याकडे ज्ञान जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत, ही नवी व्याख्या आता तयार झाली. जमिनीच्या बळावर तुम्ही ज्ञान मिळवू शकत नाही, सोन्याच्या बळावर तुम्ही ज्ञान कमावू शकत नाही, पण ज्ञानाच्या बळावर तुम्ही जमीन मिळवू शकता आणि सोनं सुद्धा कमावू शकता. त्यामुळे पहिल्यांदा काय कमावायचं आहे तर ज्ञान कमावायचं. ही भूमिका पहिल्यांदा आम्हाला लक्षात घेता आली पाहिजे. म्हणजे आमची घरं बांधली जातात, घरावर आम्ही नेम प्लेट लावतो, आमच्या नावाची पाटी. त्या नावाच्या पाटीवर आमचं नाव लिहिल्यावर खाली काय लिहितो? 6 एकर बागायतदार नाही, 12 जनावरांचे मालक नाही, 1 कोटी म्युच्युअल फंड नाही. नावाखाली लिहितो काय? आमचं शिक्षण, MA MSc काय झालं असेल ते, PhD, जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख. आमच्या नावाखाली आमच्या पदव्या येतात. त्या पदव्या आमच्या नावाला व्यक्तित्व, कर्तृत्व आणि नेतृत्व देतात. कमवायचं काय ते हे आम्हाला ते करता आलं पाहिजे, आम्हाला ते मिळवता आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कशाला कमवायचं तेही माहिती असलं पाहिजे. विनाकारण एखाद्या क्षेत्रात घुसलो मग कारणाशिवाय नको ते उद्योग होत राहतात. त्यामुळे काय करायचं नेमकं त्याचाही अट्टास निश्चितपणे हवा. मिळवायचंय तर ताकदीने मिळवायचंय, कशासाठी मिळवायचंय हेही निश्चितपणे माहिती हवं. आमच्या नव्या पिढीला ते देता यायला हवं, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आमच्या पिढीनं ते ज्ञान पहिल्यांदा मिळवावं. काय करायचंय, कसं करायचंय, करून मिळवल्यावर काय करायचंय तेही माहिती असलं पाहिजे. तुमची तीव्रता जेवढी जास्त ना मिळवण्याची तेवढं तुम्हाला यश जवळ असतं. तुमची तीव्रता जेवढी कमी तेवढं यश तुमच्यापासून लांब लांब जात राहतं. हा सगळ्यात मोठा वस्तुपाठ आहे. सगळ्यात